पैशावर मी काही करू शकतो असं वाटणाऱ्यांना 1 सप्टेंबरला कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर सुद्धा खडी केंद्रावरच्या मजुरासहित 250-300 लोक आले आणि तो कार्यक्रम संपला. सगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रस्थापित लोकांचा त्यांना पाठिंबा होता. मग औशाचा भाजपचा आमदार, अहमदपूरचा राष्ट्रवादीचा आमदार, लातूरचा काँग्रेसचा आमदार, त्यांना पक्ष नाही, त्यांचं एकच पोट सोड. हे पुन्हा केंद्र उभा टाकलं तर आपलं राजकारण चालणार नाही म्हणून यांच्या फोडा, यांना उचलून धरा, त्यांना ताकद द्या, हे उपद्व्याप झाले. आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हिम्मत जाधव नावाचा ऍडिशनल एसपी त्याला हाताला धरून पोलीस बंदोबस्तात 1 सप्टेंबरचा 250 लोकांचा कार्यक्रम आणि मठाने जाहीर केलेला 20 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला लोकांमध्ये, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आपलेच कपडे फाडून घेऊन खोटी केस, हे सगळं करून झाल्याच्या नंतर सुद्धा शिवा संघटना म्हणून पुढाकार घेऊन सांप्रदायिक मंडळी असेल, मठाधिपती असतील, अनेक धर्मपीठाचे आमचे मठाधिपती त्या ठिकाणी, धारेश्वरकर महाराजांसारखे महाराज 8 दिवस होते, तमलुरकर अप्पा सुद्धा त्या ठिकाणी 2 वेळेला येऊन गेले. मग आमचे मठाधिपती असतील किंवा सांप्रदायिक मंडळी असेल, सगळ्यांनी कौतुकास्पद काम केलं. अखंड शिवनाम सप्ताह 5 दिवसाचा झाला. कीर्तनकार मंडळाचं मी अभिनंदन करणार नाही, डांगे सर, जे सच्चे कीर्तनकार, प्रवचनकार आणि गायक वादक आहेत त्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करणार. 5 दिवसाचा सप्ताह झाला आणि शेवटच्या दिवशी 20 सप्टेंबरला अनेक मंत्र्यांना सांगून झालं, अनेक मंत्र्यांनी फोन करून सांगितलं, तरीही पोलीस प्रशासन अडून बसलं. 144 कलम लावलं, मध्ये कोणी यायचं नाही. आम्ही तर सांगितलं करेंगे या मरेंगे, जे 20 तारखेचा कार्यक्रम आहे कोणी माईचा लाल सुद्धा आम्हाला थांबू शकणार नाही. शिवा संघटना म्हणून आम्ही पुढाकार घेतला, कार्यक्रम होणार. एवढं झाल्याच्या नंतर लोहा ते भक्तिस्थळची भव्य रॅली काढायचं घोषित केलं. मला आमच्याच काही लोकांनी फोन केले, SRP आणि फोर्स लावून तुम्हाला तिथं अटक केलं जाणार आहे. मी म्हणलं आणखी असा जन्मायचा बाकी आहे. लोहा तालुका शाखेला पुरस्कार दिला. काही लोकांना वाटलं असेल कसा दिला. मित्र, कोरोना काळामध्ये जे काही कामं झाले असतील महाराष्ट्रभरात, त्यामध्ये लोहा तालुका शाखेने चांगलं काम केलं. केसेस लोह्याच्या पदाधिकाऱ्यांवर झाल्या, भक्तिस्थळाच्या भव्य रॅली त्यांनी काढली, किंवा जेव्हा जेव्हा जे जे काही सांगितलं असेल ते केलं म्हणून त्यांना पुरस्कार. आणि जेव्हा 20 सप्टेंबरला कार्यक्रमाला रॅली घेऊन निघायचं मित्र, आदल्या दिवशी सुद्धा मला सांगितलं गेलं की SRP लावून तुम्हाला लोह्यातच अडवलं जाणार आहे. आता सगळं सांगत बसत नाही, मी एवढंच सांगितलं की तुम्ही भात वरण खा आणि शिवार शिवार भजन करा, काळजी करू नका. भव्य दिव्य रॅली घेऊन हजारो मावळ्यांसहित राष्ट्रसंत अहमदपूरकर अप्पांचे भक्त आणि शिवा संघटनेचे मावळे आम्ही घेऊन येणार आहोत. आणि जगाने बघितलं, जे आम्हाला SRP लावून अटक करण्यासाठी बैठका घेत होते त्यांना भक्तिस्थळाच्या गेटवर सलूट मारायला उभा टाकावं लागलं. ही ताकद संघटनेची, मनोज धोंडेची नाही, ही धमक शिवा संघटनेची आहे. आणि म्हणून मित्र, संघटित राहा. त्याची चूल वेगळी, याची चूल वेगळी, ते त्याचा सोयरा, हे त्याचा धायरा. मग कसं करावं, माझा सोयरा आहे, मग त्यानं बोलवले संघटना कोणती असं जावं लागते. काय होते, मग जिल्ह्यातला कार्यक्रम आहे, समाजाच्या मागण्या, मग परभणीला जावं लागतं. हा लाचारपणा समाजाने सोडला पाहिजे. काय वाटतं ना पुढे निघा. जर शिवा संघटनेचा चूक असेल तर शिवा संघटनेत येऊ नका, आणि जर बरोबर असेल तर गुरुनं काय बापानं जरी सांगितले तरी घरात राहू नका. खऱ्या समाजाचं भविष्य उज्ज्वल होईल. म्हणून बांधवांनो, तुम्हाला आणि मला एकजुटीनं पुढे जायचंय. आता त्रिवेणी संगम झालाय, एकजुटीनं पुढे जाताना आम्हाला धाडसानं पुढे पावलं टाकायची. 25 वर्ष आमच्या इतिहासात जमा झाले. काय मिळवलं तुमच्या समोर मी सगळं सांगत बसायची आवश्यकता नाही, परंतु आम्हाला जे मिळवायचंय पुढे जाऊन ते मिळवण्यासाठी मात्र आम्हाला एकजुटीनं सज्ज राहावं लागणार आहे. राजकीय भूमिकेवर मी बोललं गेलं, भूमिका घ्यावी की नाही,
मग आता काय सेवा संघटनेने कोणावर अन्याय झाला की एसपीला, कलेक्टरला किंवा मंत्र्याला बोलावून आमचं त्यांनी काय ऐकावं जर समाज सोबत नसेल तर? आणि मग राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये तुमचं कोणा ऐकावं असं जर वाटत असेल तर त्याच्या पाठीमागं ताकद दिसली पाहिजे, आणि ती ताकद शिवा मावळ्यांची माझ्यासोबत आहे, म्हणूनच कदाचित शासन प्रशासन नमत असतं. असं असताना राजकीय भूमिका मी 25 वर्षानंतर घेतली, नाविलाज म्हणून घेतली. पण आम्ही जेव्हा भूमिका घेतली तेव्हा उथळ माते निघाली. सगळ्यांना माहिती आहे 10 एप्रिल 2019 लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सगळ्या जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आपण भूमिका घेतली, आणि 19च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीला शिवा संघटना, शिवसेना, भाजपा, महायुतीचा घटक पक्ष म्हणून सहभागी झाला. आम्ही विश्वास दाखवला, फायदा झाला. पण फायदा घेऊन आम्हाला झाकून टाकण्याचं काम जेव्हा राजकीय लोकांनी दिलेले आश्वासनं न पाळता केलं, तेव्हा 28 जानेवारी 2021ला नांदेडच्या मातोश्री मंगल कार्यालयात जेव्हा शिवा संघटनेचा 25वा वर्धापन दिन झाला, तिथं मी जाहीर केलं की आमची आता युती कोण्याही पक्षासोबत नाही. इथून पुढे आम्ही सकारात्मक आणि तात्विक आधारावर चर्चा करून पुढची भूमिका जाहीर करू. राज्यव्यापी भूमिका जाहीर करायची बाकी आहे. मध्ये देगलूरची पोटनिवडणूक लागली, मित्र, पोटनिवडणूक लागली. आता अशा वेळेला जर आम्ही भूमिका घेतली नाही तर जंकेजीनी खाडे. मी एका ठिकाणी गोष्ट आंधळ्याची सांगितली होती. एक आंधळ डोळस माणसाच्या हाताला धरून किल्ल्यावर चढलं, आणि त्या डोळस माणसाला घाई होती, ते त्याला किल्ल्यावर सोडून घरी निघून गेलं. या आंधळ्याला रस्ताच कळना. ते प्रत्येकाला म्हणाले मला रस्ता दाखवा. त्याच्यातला एक भला माणूस तुमच्यासारखा कोणीतरी होता, त्याने म्हणला मलाही वेळ नाही, पण मी तुला रस्ता दाखवायला तुझा हात उचलून त्याने भिंतीवर ठेवला आणि सांगितलं भिंतीला धरून चल, जिथं भिंत संपली तिथून बाहेर निघा, म्हणजे किल्ल्याच्या खाली येशील. पण त्या आंधळ्याला होती खरूच. त्यानं भिंतीला हात लावून चलायचं रात्रभर, आणि दरवाजा आला की त्याला खरूच खाज यायची, खाजवायचं, हात सोडायचं, पुढे जायचं. रात्रभर गेला आंधळ. ते काही किल्ल्याच्या बाहेर आलं नाही. तसं आमच्या समाजाला शिवा संघटना नावाच्या भल्या माणसानं रस्ता दाखवायला भिंतीला हात लावलाय, पण त्याला राजकारणाची गुलामी करण्याची खरूज आहे. 5 वर्ष शिवा संघटनेचा विजय असो म्हणते, पण निवडणूक आली की आदल्या दिवशी गुडूप चिडूप. त्याला राजकारणाची खाज येते, त्याच्या पक्षाची खाज येते, त्याच्या नेत्याची खाज येते, आणि मतदान करायच्या दिवशी तेवढं त्याला खाज आल्यामुळं रस्ता त्याचा हुकेपर्यंत ते खाजवत बसतंय, आणि पुन्हा भिंतीला हात लावून 5 वर्ष जय म्हणते. अशी अवस्था झाली आमच्या समाजाची. आणि मग कोणाला काय वाटेल, त्यापेक्षा आम्ही काही समाजाचा पाठिंबा हा कधीच उल्लेख करत नाही. आम्ही शिवा संघटनेचा पाठिंबा. आणि मग देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा सगळ्या पक्षांना आम्ही दारं खुली केली चर्चेला. वेळ दिला 22 तारखेपर्यंत, आणि 22 तारखेपर्यंत जी चर्चा होईल त्याच्याप्रमाणे निर्णय केला जाईल. एकमेव अशोक चव्हाणांनी आमच्या सोबत बोलणी केली. हा कपिलदाचा मेळावा संपल्याच्या नंतर मुंबईच्या मंत्रालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शिवा संघटनेच्या मागण्या मंजुरीसाठी बैठक घेण्याचा त्यांनी शब्द दिला. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या काही जागा शिवा संघटनेला देण्याचं मान्य केलं. आमच्यासोबत एकही पक्ष चर्चेला दुसरा आला नाही. काही लोकांना वाटलं हे कुठं जाणार आहेत, घरच्या गाईचं वासरू. आणि आम्हाला 22 तारीख कळल्यानंतर 22 तारखेला आम्ही निर्णय जाहीर केला महाआघाडीला पाठिंबा. चमत्कार कोणाला कळला असेल का नसेल, मित्र हो, लोकसभा 2019
एप्रिल 2019ला लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये शिवा संघटना, शिवसेना, भाजपा महायुतीच्या सोबत राज्यभर होती. तेव्हा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार अशोकराव चव्हाण होते, स्वतः होते. देगलूर बिलोली मतदारसंघातली मताची आकडेवारी लोकसभेची काढा आणि त्यानंतर 2 वर्षानंतर पोटनिवडणूक आली. आम्ही पाठिंबा महाआघाडीला दिला आणि आता काल झालेल्या मतदानाची बूथवाईज आकडेवारी काढा, तेव्हा कळते शिवा संघटनेची काय ताकद आहे. मग काही आमचे बाळगुळ म्हणतात तुम्ही उभा केलं मग त्याला का मत दिली नाही. आमच्यात आणखी काही लोकांची भीती आहे, आमचं उभा केलं तर निवडून येत नाही का. कारण आमच्यातले अर्धे म्हणतात याला मतदान केलं तर ते आपलं विरोधी निवडून येते, ते म्हणते याला मतदान केलं तर हे आपला विरोधी निवडून येते, म्हणून त्याला सोडून देतात आणि त्याच्या पक्षाला मतदान करतात. म्हणून कदाचित आम्ही निवडून येऊ शकत नसेल. लोकशाहीमध्ये निवडून येऊ शकत नसाल तरी चालेल, पण तुम्ही कोणाला तरी पाडू शकता, तुम्ही कोणाला तरी आणू शकता, हे दाखवलं तर तुमची किंमत केली जाते. आणि माझं खुलं आव्हान आहे विश्लेषकांना, काळा लोकसभेची, देगलूर विधानसभेची आकडेवारी आणि काळा कालच्या पोटनिवडणुकीची विधानसभेची आकडेवारी. जी आमची वीरशैव लिंगायताची गावं आहेत तिथं 80% एका गावाची नावं घेत नाही, एका गावात 3200ची लीड आहे आघाडीला आणि गाव 80% आमचं वीरशैवांचं आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि आम्ही गंगाखेड मतदारसंघामध्ये जेलमध्ये असलेला उमेदवार निवडून आणला. जो उमेदवार 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपचा उमेदवार होता, उमेदवार बाहेर होता पण निवडणुकीला पडला होता, डॉक्टर रत्नाकर गुट्टे. आणि जेव्हा आम्हाला भाजपने धोका दिला तेव्हा महादेव जानकरांनी विचार केला शेवटच्या क्षणाला की आपण एखादी तरी जागा आपली अवकाश दाखवायला लढली पाहिजे. शिवसेना भाजपचा विशाल कदम नावाचा उमेदवार होता, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर मधुसूदन केंद्रे नावाचा उमेदवार होता, दुसरे 2 अपक्ष उमेदवार पैसेवाले होते, आमचा उमेदवार जेलमध्ये होता. रासप आणि शिवा संघटना युतीचा उमेदवार म्हणून आमच्या धन्यकुमार शिवनकरचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन युती करून रत्नाकर गुट्टेला आम्ही निवडून आणण्यासाठी युती केली, पुढाकार घेतला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये, गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यामध्ये भले समाज मोजका पण मित्र एकजूट आहे. जो शिवा संघटनेने निर्णय केला त्या निर्णयाच्या सोबत गंगाखेड मतदारसंघातला समाज राहिला. आणि जेव्हा शिवसेना भाजपचा आणि बाहेर उमेदवार असताना पडला तोच उमेदवार रासप शिवा संघटनेचा उमेदवार म्हणून जेलमध्ये असताना निवडून आला. ही ताकद या समाजाची आहे. विश्लेषण करताना आम्ही मांडणी केली पाहिजे. आणि म्हणून राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर आता मुंबईच्या राजकीय पक्षांच्या राज्य कार्यालयामध्ये खलबत सुरू आहे की आपली चूक झाली, शिवा संघटनेला आपण घरच्या गायचो वासरू समजलो. आताही दारं खुली आहेत. राज्य पातळीवरची भूमिका आमची ठरवायची बाकी आहे. जिल्ह्यापुरती तडजोड आम्ही केली, तडजोड सुद्धा राजकीय केली. नाहीतर शिवा संघटनेनं किती पैसे घेतले आमचेच म्हणतात बदमाश. एवढे कार्यक्रम आंदोलन केले, कोण पैसे खर्च केले असतील कधी माहीत चालाल बोलत. आणि मित्र ज्या उमेदवाराला निवडून आणलं 42,000 मताच्या लीडनी, आमचा आयत्या वेळचा कार्यक्रम देगलूर मध्ये वधूवर परिचय मिळावा आमच्या देगलूर शाखेने ठेवला. तिथं निवडून आलेला उमेदवार उशिरा आला तर मी जाहीर निषेध केला. स्टेजवर आल्याच्या नंतर निळायतून बाहेर निघा हाकलून द्यायची तयारी केली. बघितलं देगलूरवाल्यांनी, जाहीर माफी मागितली. निवडून आलेल्या उमेदवाराने लोटांगण घातलं, माझी चूक झाली, अशोकराव चव्हाण साहेबांच्या कार्यक्रमात होतो म्हणून उशीर झाला. आम्ही कोणाच्या बापाचे बांधलेले नाही, आम्हाला आमच्या समाजाचा स्वाभिमान महत्वाचा. हे फक्त शिवा संघटना करू शकते. आणि म्हणून बांधवानो, कोण काय म्हणताय त्याची पर्वा करायची गरज नाही. आज मला आनंद कशाचा असेल, आज गावागावातला कडवट शिवा संघटनेचा मावळा हा कट्टरपणे आपल्या भूमिकेवर ठामपणे उभा टाकतोय. त्यामुळे आता कोणी या संघटनेला मोडून तोडून खाऊ शकत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये, उद्या येणाऱ्या काळात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, निवडणुका आहेत.
राज्य पातळीवर निकषावर चर्चा होऊन राज्य पातळीवरची राजकीय भूमिका ठरवायला आजही शिवा संघटनेची दारं खुली आहेत. इथं जमलेल्या ज्या ज्या पक्षात काम करणारे आमचे मावळे आहेत, बांधव आहेत, समाज आहे, त्यांना माझं खुलं आव्हान आहे. ज्या पक्षात तुम्ही काम करता तुमची धमक दाखवा आणि तुमच्या नेत्याला सांगा शिवा संघटनेसोबत बोलणी करा, तर आमचा समाज सोबत राहील. करा बोलणी, तुम्हाला अधिकार आहे. जे कोणी निकषावर चर्चा करतील, शिवा संघटनेला राज्य पातळीवर काय राजकीय वाटा देणार, नगरपालिकेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किती जागा देणार, विधानसभेमध्ये किती जागा देणार, मंडळ महामंडळ काय देणार किंवा मागण्या कोणत्या मंजूर करणार, खुली चर्चा आहे, काही लपून छपून नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राज्य पातळीवरची राजकीय भूमिका ठरवायचा निर्णय बाकी आहे. काल केलेला निर्णय पोटनिवडणुकीचा एका मतदारसंघापुरता आहे, त्यामुळे तो निर्णय काही राज्यभर लागू नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल, सत्तेत वाटा मिळवावा लागेल. नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, तिथं आमचे शिवाचे मावळे प्रतिनिधीमधून गेले पाहिजे. यासाठी ही राजकीय तडजोड करावी लागेल. आणि त्या तडजोडीच्या सोबत राजकीय पक्षाचे नेत्याचे जोडे काढून समाज म्हणून शिवा संघटनेच्या निर्णयासोबत महाराष्ट्रातल्या समाजाला राहावं लागेल, तरच तुमची किंमत होईल. नाही तर अलीकडच्या काळामध्ये आमच्यामध्ये एक प्रथा निर्माण झाली. आमच्या समाजामधले काम करणारे राजकीय पक्षातले लोक आहेत ते दुर्दैवाने आमच्या धर्मापेक्षा पक्षाला मोठं समजावे आणि आमच्या समाजातली काम करणारे कार्यकर्ते हे त्या राजकीय पक्षाच्या नेत्यापेक्षा नाही, आमच्या बापापेक्षा त्या राजकीय नेत्याला मोठं समजावे. म्हणून आमची अवस्था बिघडली. मग किती परिणाम होईल, काय दुष्परिणाम होतील ते परवा न करता खुली चर्चा, सगळ्या पक्षांना आज दारं खुली आहेत. निकषावर चर्चा, राजकीय वाटा जितकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी, हे सूत्र घेऊन जिथं आमच्या समाजाचं प्राबल्य असेल तिथं आम्हाला तेवढा राजकीय वाटा जो पक्ष द्यायला तयार होईल त्याच्यासोबत जाऊन राजकीय भूमिका राज्य पातळीवरची शिवा संघटनेला घ्यावी लागेल. तर मंत्रालयात बैठका होतील, तर मंत्रालयात बसून तुमच्या मागण्याला त्या ठिकाणी वजन प्राप्त होईल, मागण्या मंजूर करायला त्यांना भाग पडेल. नाहीतर बॅटरी काढलेल्या बॉम्ब सारखी अवस्था आमची होऊ नये. आणि मग राजकीय भूमिका मी आज कपिल हत्या मेळावा जाहीर करतो. या ठिकाणी राजकीय भूमिका घ्यावी लागेल, घ्यायची आहे. खुली चर्चा करायला सगळ्या पक्षांना शिवा संघटनेची दारं खुली आहेत. जो पक्ष सन्मानानं चर्चा करेल, राजकीय तडजोड आहे ती करावी लागेल. नाहीतरी 70 वर्षात कोण्या पक्षाने तुमच्या समाजाला समाज म्हणून काय दिलंय जे 25 वर्षात शिवा संघटनेने दिले. तुलना करा. कुठल्याही पदावर नसताना आमचे सामान्य कार्यकर्ते असताना शिवा संघटनेने या समाजाला काय नाही दिलं. 56 मोर्चे मराठा समाजाचे निघाले, ओबीसी आरक्षण मिळू शकलं नाही. एससीबीसीचं आरक्षण मिळालं ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. आणि आमचं कोणीच नसताना या राज्यातल्या वीरशैव लिंगायत समाजातल्या 21 जातींना शिवा संघटनेने ओबीसीचं आरक्षण दिलं. त्याचा फायदा घेऊन आज गावामध्ये ग्रामपंचायतच्या सदस्य, सरपंचापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचा नगरसेवक, महानगरपालिकेचा नगरसेवक, अनेक ठिकाणचे नगराध्यक्ष हे ओबीसीच्या प्रमाणपत्रावर होत आहेत, झडपी मेंबर होत आहेत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होत आहेत. पण जय शिवा म्हणायला लाज वाटते. हे चित्र बदलावं लागेल. आणि म्हणून बांधवांनो, 2 वर्षानंतर तुम्ही बोलताना मी आपल्या पुढे मुद्दाम हे विदारक चित्र मांडलंय. त्याचं विश्लेषण करा, चिंतन करा, अध्ययन करा. चूक असेल तर सोडून द्या आणि बरोबर असेल तर कोणी माईचा लाल तुम्हाला सांगायला आला न ऐकता जय शिवा म्हणून शिवा संघटना काय म्हणते ते करायला पुढे निघा. तरच तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला समाज म्हणून भविष्य आहे, अन्यथा भविष्य असू शकत नाही. म्हणून या वर्षामध्ये ठरवून आम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणून सगळ्या गोष्टी राजकीय भूमिकेवर मी बोललो, पण आता याच्या बरोबरीनं संघटनात्मक बांधणी म्हणून सुद्धा आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार
यांनी महात्मा बसवेश्वरांचं शुद्ध चित्र आणि चरित्राचा ग्रंथ प्रकाशन करायचं काम हातावर घेतलं. दुर्दैवाने त्यांना कोरोना झाला, त्यांचा पुनर्जन्म झाला, काम पूर्णत्वास जाऊ शकलं नाही, पण आज ते बरे झालेत. मनमत माऊलीच्या आशीर्वादानं येणाऱ्या काही दिवसामध्ये महात्मा बसवेश्वरांचं शुद्ध चित्र आणि चरित्राचा ग्रंथ हा अभयराव कल्लावरांच्या संपादकीमधून या ठिकाणी प्रकाशित केला जाणार आहे. आपण जाहीर केलं होतं 2 संकल्प पुन्हा पंचसूत्री जाहीर केली. त्यातले काही सूत्र सगळे सांगत बसत नाही, पण या ठिकाणी आपण जाहीर केलं होतं की आता 25 वर्ष झाले सेवा संघटनेला, म्हणून गाव पातळीवरच्या शाखा ज्या आमच्या जुन्या झाल्या, जीर्ण झाल्या, त्या शाखांची पुनर्रचना केली पाहिजे. आणि राज्यभर सेवा संपर्क अभियान हे राबवलं जाईल आणि गावामध्ये वय 18 ते 25 या वयाची तरुण पोरं 21 पोरं एकत्र करून त्या गावातली नवीन शाखा पुनर्गठन करणं. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना अधिकार आहे. आपापल्या गावामध्ये बैठका घ्या, पहिले शाखेचे पदाधिकारी त्याला मार्गदर्शक करा आणि जे 18 ते 25 वयाचे तरुण पोरं आहेत अशा पोरांना 21 पोरांना त्या शाखेचं पदाधिकारी करून शाखा जाहीर करा. त्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांचं नाव, पत्ता आणि पद आणि मोबाईल नंबर अशा गाववाईज याद्या तयार करून तालुका अध्यक्षाकडे द्या, त्यांनी जिल्हा अध्यक्षाकडे द्या, ते आमच्याकडे येतील. 3000 गावातल्या शाखांचं पुनर्गठन उद्याच्या क्षणापासून आपल्याला सुरुवात करायचं. कोरोनामुळे जाहीर करून आपल्याला काम करता आलं नाही, पण आता कोरोना गेलाय आणि गावातले आमचे प्रतिष्ठित नागरिक असतील, समाजातले धुरीण असतील, सरपंच असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी गावामध्ये पोरांना बोलवा, बैठक घ्या आणि त्यांच्या खांद्यावर हिथुरा द्या. गाव शाखेचे पदाधिकारी त्यांना निवडा आणि त्याची यादी तालुक्याला आणि जिल्ह्याला पुरवा, जेणेकरून 3000 शाखांचं पुनर्गठन जर आम्ही करू शकलो तर 21 गुणिले 3000 साधारण 60,000 तरुण कार्यकर्ते गाव शाखेचे तयार होते, ज्यांचं वय 18 ते 25 आहे. आणि या 18 ते 25 वयातल्या पोरांना सेवा संघटनेच्या कार्याची धुरा त्यांच्या खांद्यावर ठेवा आणि मार्गदर्शक म्हणून त्यांना मार्गदर्शन करा. पुढचे 25 वर्ष ही येणारी तरुण पिढी सेवा संघटनेला पुढे घेऊन जाईल. त्यासाठी शाखांचं पुनर्गठन करणं हा आपला एक कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे. कोणी कोण्या पदाधिकाऱ्याची वाट बघू नका. आमचे पदाधिकारी सुस्ताडले. पदाधिकाऱ्यांना सुद्धा 2 वर्ष कोरोनानं खाऊन झोपा काढायची सवय लागली, त्यामुळे त्यांना सवय बदलावं लागणार आहे. पद फक्त शोभेची वस्तू नाही. आणि मग तालुक्याची बॉडी असेल, जिल्ह्याची बॉडी असेल, त्यांनी उद्यापासून कामाला लागा. येणाऱ्या वर्धापन दिनापर्यंत 28 जानेवारी 2022 हा वर्धापन दिन येणार आहे. तोपर्यंत किमान आपल्या कामाला गती आली पाहिजे. येणारा वर्धापन दिन आपण भव्य दिव्य घेऊन, पण तोपर्यंत आपण गाव पातळीवरच्या शाखांचं पुनर्गठन 18 ते 25 वयोगटाच्या पोरांना सोबत घेऊन त्यांना पदाधिकारी म्हणून जबाबदारी देऊन शाखांचं पुनर्गठन करावा असं नम्र आवाहन मी आपल्याला करतो. आणि त्याचबरोबर दुसरं एक सूत्र आपण जाहीर केलं ते म्हणजे सेवा सृष्टीची निर्मिती. RSS नावाची संघटना नागपूरला स्थापन झाली, म्हणून जगातल्या RSSचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय नागपूरमध्ये माधवबाग. सेवा संघटनेची स्थापना शिवलिंगेश्वर मंदिर नांदेडला झाली आणि म्हणून आपण संकल्प जाहीर केला की सेवा संघटना 6 राज्यामध्ये काम करते आहे. श्रीलंका आणि लंडनमध्ये, श्रीलंकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये काम करते आहे. आणि या सगळ्या 6 राज्यासह 3 देशातल्या सेवा संघटनेचं हेडक्वार्टर हे नांदेडमध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि त्या हेडक्वार्टरला किंवा मुख्यालयाची निर्मिती करताना जसं त्यांनी माधवबाग नाव दिलं तसं आपण त्याला सेवा सृष्टी असं नाव दिलं. आणि सेवा सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प आपण जाहीर केला. मित्र, 25 वर्षात सेवा संघटनेने कोणाचाही रुपया घेतला नाही. आताही आम्ही कोणाची हेसांदारी करून घेणार नाही. म्हणून सेवा सृष्टी निर्माण करण्यासाठी आम्ही संकल्प केला होता की नांदेडमध्ये जी जमीन घ्यायची आहे, त्या जमीन घेण्याला जो पैसा लागतो
तेवढी रक्कम त्याचं ट्रस्ट निर्माण करायचं आणि ट्रस्टचे सभासद करून सभासद फी जमा करायची असं आम्ही घोषित केलं। आणि ते सभासद फी म्हणून पारंपरिक सभासद, पिढ्यानपिढ्या सभासद, मी सगळ्या सभासद एकदा झालो तर माझ्या हयातीच्या नंतर माझा मुलगा सभासद होईल, त्याच्या हयातीच्या नंतर त्याचा मुलगा सभासद होईल। त्या शिवासृष्टी नावाच्या मुख्यालयाच्या ट्रस्टचे हे पारंपरिक सभासद असतील, त्यांना 51,000 रुपयाची सभासद फी। दुसरा सभासद फीचा प्रकार आपण केला, जो अजीव सभासद होणार आहे, जन्मभर एकटा सभासद राहणार आहे, त्याला 21,000ची सभासद फी। आणि ज्याला 10 वर्षाचा सभासद व्हायचं आहे त्याला 11,000 रुपयाची सभासद फी। या सभासद फी मधून वर्गणी नाही, ते त्या ट्रस्टचे मालक होणार आहे। आणि म्हणून जी काही सभासद फी आहे ती सभासद फी 25 वर्षानंतर पहिल्यांदा शिवा संघटनेचं बँकेत खातं आपण काढलं आणि सभासद फी आज 75 पारंपरिक सभासदाची नोंद आलेली आहे। त्यातल्या काही सभासदांनी पैसे अकाउंटला जमा केलेत, काही आमचेच महाभाग आहेत, त्यांना त्यांच्या झोपीत जात नाहीत। आणि म्हणून सामान्य समाजाचा सगळ्या समाजाला मला आपल्याला विनंती करायची आहे की सभासद फीच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून जमीन विकत घ्यायची, त्याचं ट्रस्ट असेल, त्या ट्रस्टचे ते सगळे सभासद असतील आणि त्या ट्रस्टला आमदार निधी आणि खासदार निधी म्हणून फंड आणून, सरकारचा फंड आणून, आता तर मी सगळ्या गोष्टी उगाच सांगणं योग्य नाही, कोकणामध्ये कुंभी भवन बांधायला अर्थमंत्र्यांनी 10 कोटी रुपये दिले। आम्ही तडजोडीला जेव्हा बसलो तेव्हा मी अशोकराव चव्हाणांना सांगितलं, ज्या मागण्या आमच्या मंजूर करायच्या त्यामध्ये इतर मागण्या तर आमच्या आहेतच, पण आम्ही नवीन मागण्या केलेल्या आहेत। भक्तीस्थळ ते कपिलधार ह्या मार्गाला श्री संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असं नाव द्या, अशी मागणी आम्ही केली। शिवा संघटनेच्या वतीनं 7 ऑक्टोबरला मागणी केली, 7 नोव्हेंबरला मागणी केली। त्याच्याच बरोबरीने आम्ही दुसरी मागणी केली होती की भक्ती स्थळाचा आता ते ट्रस्ट कोणाच्या बापाच्या मालकीचं नाही, जे कोणी म्हणणारे होते अध्यक्ष म्हणून घेणारे मावळले, ते जोडे घासत बसले जाऊन आता रुमाला टाकून। त्यामुळे ती मठाची मालमत्ता आहे। जे कोणी परंपरेने त्या ठिकाणचे मठाधिपती असतील त्यांच्या आधिपत्याखाली भक्तीस्थळ चालणार आहे। आणि म्हणून मी स्वतः पहिल्यांदा जाहीर केलं, माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना आठ घातली की भक्तीस्थळाच्या ट्रस्टचं सदस्य व्हा, असं मला तुम्ही म्हणणार नसाल तर बसा, नाहीतर उठा। कारण मी जन्मभर भक्तीस्थळाच्या ट्रस्टचा सभासद होणार नाही, पण जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा अर्ध्या रात्री आम्ही शिवा म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहू। काही लोकांना फक्त तिथे सभासद आणि अध्यक्ष व्हायचंय, चंपगिरी करायची, विधानसभा मुख्य डोळा ठेवायचा, असं करून उपजाप केले गेले। आणि मी पहिली आठ घातली की मनोहर धोंडेला जन्मभर भक्तीस्थळाच्या ट्रस्ट सभासद व्हायचं नाही। आणि असं म्हणणारे जे जे कोणी असतील ते भले मध्ये दुश्मन असले तरी चालतील, या हातात हात घालून भक्तीस्थळाच्या विकासाला काम करू, पण स्वार्थ घेऊन या तर धुंगणावर लात मारल्याशिवाय शिवा संघटना गप्प बसणार नाही, असं कोणी असेल। आणि म्हणून बांधव त्या ठिकाणी भक्तीस्थळाच्या ट्रस्टला जसं कपिल धरला, शिवा संघटनेने 11 कोटी 26 लाख रुपये निधी आणला। जे आता विकासाचे काम दिसतंय हे कोण्या समाजातल्या दुसऱ्या संघटनेने किंवा नेत्यांनी किंवा ट्रस्टने आणले नाही। तुम्हाला माहिती आहे, याच व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, पंकजाताई मुंडे सगळे होते। 100 कोटीची आपली मागणी होती, 10 कोटीचा पहिला हप्ता देण्याचं मान्य केलं होतं। त्याला अनुसरून 11 कोटी 26 लाख रुपये आले, काम अर्धवट झाले। दुर्दैव आहे, त्यावर लक्ष द्यायला सुद्धा आमच्या ट्रस्टला वेळ नाही। 11 कोटी 26 लाख रुपये शिवा संघटनेने कपिलधारला आणले। जे काम चालू आहेत आपण बघितले, ते शिवा संघटनेने सरकारचे पैसे आणले, त्यातून चालू आहे। त्याच धर्तीवर शिवा संघटनेने दुसरी मागणी केली, भक्तीस्थळाच्या विकासासाठी 10 कोटीचं पॅकेज जाहीर करा। पावत्या फाडत बसायची गरज नाही, सरकारच्या तिजोरीतले पैसे आणले पाहिजे, तीही मागणी आम्ही केली। आणि त्याला जोडून शिवा सृष्टी नावाचं शिवा संघटनेचं मुख्यालयाचं जे ट्रस्ट आहे
त्या ट्रस्टला सुद्धा मुख्यालय बांधकामासाठी 10 कोटीचा शासनानं निधी दिला पाहिजे, ही मागणी आहे. डोक्याला मुंग्या येत असतील, 10 कोटी कसं मागितले? आम्ही मागितले. मनोहर धोंडेला काही रुपये द्या म्हणून मागितले का? 2 बापाची औलाद असेल, मागितलं असेल तर ही 2 बापाची औलाद असेल, आणि मागितलं नसताना म्हणले असतील तर म्हणणारे 2 बापाची औलाद असेल. खुली आमची डिक्शनरी, आम्हाला कोणाला लपवायची गरज नाही, कोणाच्या बापाला घालवायची गरज नाही. आणि म्हणून कपिलधारच्या क्षेत्राला जसा निधी आणला तसा भक्ती स्थळाला 10 कोटीचा निधी आपण मागितला, आणि शिवासृष्टीच्या ट्रस्टला सुद्धा 10 कोटीचा निधी मागितला. मागच्याच अर्थसंकल्पात कुणबी भवनला कोकणामध्ये महाराष्ट्र सरकारने 10 कोटी रुपये दिले. कुणबी नावाची जात आहे, त्या जातीच्या संघटनेचं भवन बांधायला 10 कोटी दिले. जर त्यांना देऊ शकतात तर आम्हाला का नाही? आमचा पालखी मार्ग आम्ही मागितला. आता संत तुकाराम पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग 2200 करोड रुपयाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आनंद आहे आम्हाला, काही दुःख नाही, कारण वारकरी संप्रदाय आमचाच आहे. पण आम्हाला सवतीच्या लेकराचं समजू नका. म्हणून शिवा संघटनेने मागणी केली, भक्ती साधे कपिलधार त्याला श्री संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असं नाव द्या. आणि मांजरसुंगाच्या चौकात जाण्याच्या अगोदर जो रस्ता आहे, जिथून पायी दिंड्यामधून येतात, तिथपासून ते घाटातून पालीपर्यंत ओव्हरब्रिज करून केंद्र सरकारच्या नितीन गडकरीच्या खात्याकडून इथे हा ओव्हरब्रिजचा रस्ता तयार करा, अशी मागणी आहे. होणार नाही लवकर, मला माहिती आहे, पण मागितल्याच्या नंतर तर काम सुरू होईल. आता तर आम्ही 7 तारखेला मागणी केली, आणि मला विश्वास आहे जे जे शिवा संघटनेने मांडलं, जे मागितलं, भले उशीर झाला असेल ते मिळवलंय. मी आरक्षणाचं उदाहरण दिलं, अनेक उदाहरण देता येतील. आणि मग ह्या मागण्या आपण केल्या, ह्या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी सुद्धा तुमची ताकद एकजुटीनं दिसली पाहिजे. आणि त्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी भविष्यामध्ये तुम्हाला आणि मला एकजुटीनं राहून काम करावं लागेल. पण ते करताना शिवासृष्टीची जी सभासद फी मधून जमा करून झालेल्या पैशातून जमीन विकत घ्यायची आहे, ते जमीन विकत घेण्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो मात्र सभासद फी मधून जमा करायचा आहे. म्हणून जो सामान्य असेल तो 10 वर्षाचा सभासद व्हा, ज्याची थोडी ऐपत असेल त्याने आजीव सभासद व्हा, आणि ज्याला चांगलं शक्य आहे त्यांनी 51,000 देऊन पारंपरिक सभासद व्हा. कोणालाही रुपया हातात देऊ नका. चेकनी शिवा संघटनेच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करा, ऑडिट होईल, पैसे तिकडे खात्यावरून जातील. अरे दुसऱ्यांना पैसे जमा करून जमीन घ्यायला जावं लागतंय. गुरुवर्य आदरणीय आमचे शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर अप्पा यांच्या आशीर्वादानं शिवा संघटनेने नांदेड शहरातल्या मध्यभागी जिथं महात्मा बसवेश्वरांचा पुतळा शिवा संघटनेमुळे बसलाय, ज्याचं उद्घाटन आता होणार आहे, शिवा संघटनेमुळे नांदेडचा महात्मा बसवेश्वरांचा जो पुतळा बसलाय, त्या पुतळ्यापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर जिथे शिवा संघटना स्थापन झाली त्या सिडकोतल्या शिवलिंगेश्वर मंदिरापासून शिवासृष्टीची जी जमीन आहे ती जाण्यासाठी अवघे 3 मिनिटं लागतील मोटरसायकलवर. अशा मध्यभागी शिवा संघटनेच्या नावाने 5 जुलै 2021 ला 2 एकर जमिनी, 2 एकर सांगायला हरकत नाही, 79 गुंठे, 2 एकर जमिनीची शिवा संघटनेच्या नावानं रजिस्ट्री होऊन 7/12 झाली. रुपयाने शिवा संघटनेजवळ असेल, पण शब्दावर आणि आमचे गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या आशीर्वादानं 2 एकर जमीन जुलैमध्ये शिवा संघटनेच्या नावाला झाली. आणखी सभासदाचा पत्ता आणि केल्यावर तरी किंवा नाही करा. माझं पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे, बोलाचा भात आणि बोलाचीच कडी, गप्पा टवाळ्या मारू नका. झेपल तेच बोला आणि बोलल ते करा. एवढा कोणी काही भिकारी नाही आमच्या समाजामध्ये. ज्यांनी 25 वर्ष काम केले, तुम्ही लावलेले हे वक्तव्य वटवृक्ष झाला तर भविष्य चंद्र सूर्य असेपर्यंत
शिवाचा विचार जगला पाहिजे असं जर वाटत असेल तर शिवा सृष्टी नावाचं हेडक्वार्टर निर्माण झालं पाहिजे. आणि ते निर्माण करण्यासाठी फक्त 7-12ची किंमत आपल्याला वर्गणी नाही, हीच म्हणून जमा करायची आहे. पुढचं काम आम्ही कोणालाही रुपया मागायला येणार नाही. शासनाच्या तिजोरीतले पैसे आणून पुढचं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून विलंब न लावता उद्यापासून 2 कामाला सुरुवात झाली पाहिजे. एक गाव शाखेची पुनर्रचना आणि दुसरं शिवा सृष्टीचे सभासद कोरडे नाही. पदाधिकाऱ्याने मला हात जोडून विनंती करायची, लाजा सोडा, स्वतःपासून सुरुवात करा. मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे, जमीन 7-12 नावावरती रजिस्ट्री करून केली आणि त्याच बैठकीमध्ये गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज कमनूरकर हे आमच्या इंजिनियर अनिल माळगेच्या ऑफिसमध्ये असताना म्हणाले, माझे 2,51,000 रुपये, माझी काय सभासद कोणतं म्हणायचे म्हणा, 2,51,000 काय तेवढंच वाटतं. किंवा आमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे आहेत, त्यांनी सांगितलं माझे कोण सभासद करायचे करतील पण 2,51,000 माझे. आणि हे करताना मी माझ्यापासून सुरुवात केली. 5,51,000ची माझी सभासद दिलेली आणि ते नगदी दिले. रजिस्ट्री करायला 11 लाख रुपये लागले, 1 रुपया खात्यावर नव्हतं. आणि मग खुलं सांगावं मी, असं असतानाही जर तुम्ही डोळ्यावर झापड आणून जर लाच सोडून काम करणार नसाल तर मला असं वाटतंय आपण केलेला संकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही. मला बोलायची वेळ आणू नका, माझ्या पोटात पोटतिडक आहेच. आणि ज्याला जे झेपत नसेल तर तुमचे वजन वापरा. ज्यांचे डोळे उचलता रोज जाऊन त्यांच्याकडे जा. कोणाही पक्षाचा नेता असेल, त्यांची संस्था असेल, संस्था सभासद करा. पण सभासद करण्याचा संकल्प उद्यापासून सुरुवात करून वर्धापन दिनापर्यंत आपल्याला शेवट करायचा आहे. त्यासाठीही आपण कामाला लागावं. किमान 2 संकल्प हातामध्ये घेऊन गाव शाखेची पुनर्रचना आणि शिवा सृष्टीचे सभासद नगदी पैसे घेऊन, चेक घेऊन, हे 2 कामं हातात घेऊन आपण उद्यापासून कामाला लागावा. ते काम करण्यासाठी गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे. सांप्रदायिक मंडळी आता जेणेकरून मोठ्या ताकदीने आपल्या खांद्याला खांदा लावून आहे. आणि संप्रदाय जगवणं असेल, संघटना वाढवणं असेल, आता खांद्याला खांदा लावून आपल्याला हे दोन्ही भूमिका वटवाव्या लागतील. ते वटवण्यासाठी गाव शाखेची पुनर्रचना करताना माझी कीर्तनकारांना विनंती आहे, गावात कीर्तनाला गेल्यानंतर तुम्ही सुद्धा शाखा काढू शकता. गाव शाखा तिथं करा, यादी तयार करा, तालुका अध्यक्षकडे जाण्याचा माझ्यावर सोपवता. कमी काळात जास्त काम करायचंय, हेवे दावे, मी बडा तू बडा चालणार नाही. ज्यांना झेपत नसेल त्यांनी संघटना सोडा. जे राहतील मुठभर मावळे त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. परंतु कडवटपणे काम करावं लागेल, निष्ठेने काम करावं लागेल, निश्चयाने काम करावं लागेल. हे काम करण्यासाठी आपण मन्मथ माऊलींच्या दरबारामध्ये वचनबद्ध होऊया आणि उद्यापासून कामाला लागूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.